प्रोफेसर डॉक्टर सुधाकर आयरे आपल्या द कोहिनूर अकॅडमीमध्ये आपलं सर स्वागत करतो. मित्र हो, हा आपला महासंग्राम PIQ ॲनालिसिसच्या या टॉपिकचे धरून आपण काही सिरीज तयार करणार आहे की ज्याचा फायदा तुम्हाला येणाऱ्या ज्या काही मुख्य परीक्षा तुमच्या MPSC 2025च्या कंबाईनच्या ग्रुप B, ग्रुप C आणि इतर सरळ सेवा, त्याप्रमाणे बँकिंग, रेल्वेज किंवा अन्य कुठल्याही एक्झाम असतील ज्याच्यामध्ये इंग्लिश ग्रामर हा पार्ट आहे, त्या सर्व एक्झामाला ह्याही PIQ ॲनालिसिसचा तुम्हाला फायदा होणार आहे. मित्रो, या PIQ ॲनालिसिसचा दोन प्रकारच्या विद्यार्थ्यांना फायदा होईल. ज्यांनी क्लास लावला आहे त्यांना, आणि जे आर्थिक परिस्थितीमध्ये क्लास लावू शकले नाही, मोडे लावू शकले नाही, त्यांना सुद्धा याचा फायदा होणार आहे. म्हणजे ज्यांनी क्लास लावला आहे त्यांना PIQ कशी डील करायचे आहेत त्याचा एक अंदाज येईल. त्यानंतर जे लोक आर्थिक परिस्थितीमुळे क्लास लावू शकले नाही त्यांना टॉपिक कोणते असतात, ग्रामरचे कोणते टॉपिक येऊ शकतात, आणि असा टॉपिक आला तर त्याला आपण असं सामोरं जावं लागेल. याच्यातून काय होणार आहे, PIQ वरून मित्र हो आपण काय करणार आहे, PIQ वरून जो काही टॉपिक घेतलेला आहे, आता ह्या PIQ मध्ये आपण पहिला टॉपिक घेतला आहे सब्जेक्ट वर अग्रीमेंट. म्हणजे फक्त मी तुम्हाला PIQ वरून फक्त उत्तर नाही सांगणार आहे, तर मी तुम्हाला तो टॉपिक सुद्धा शिकवणार आहे. म्हणजेच तुम्हाला तो टॉपिक्स पूर्ण समजणार आहे. म्हणजे ज्यांनी क्लास लावू शकले नाही परिस्थितीमुळे किंवा अन्य काही कारणं असतील, किंवा हा टॉपिक त्यांना व्यवस्थित माहिती नाही, त्यांना ह्या PIQ वरून तो टॉपिक सुद्धा क्लिअर होणार आहे. तर चला मित्रो, आपण सुरू करूया PIQ ॲनालिसिसचा. पहिला टॉपिक आहे सब्जेक्ट फॉर अग्रीमेंट. मित्रो, सब्जेक्ट फॉर अग्रीमेंट काय असतं, तर याच्यामध्ये काय असतं मित्रो, जर सब्जेक्ट सिंग्युलर तर वर्ब सिंग्युलर, सब्जेक्ट प्लुरल तर वर्ब प्लुरल, हा जर वर्ब प्लुरल तर सब्जेक्ट सुद्धा प्लुरल, वाईस वर्सा रिलेशन असतं. याच्यामध्ये काही अपवाद असतात, जसे आयला सिंग्युलर सब्जेक्ट पण सिंग्युलर वर्ब येतं आणि प्लुरल वर्ब पण येतं, जसे एम आणि हॅव, अशा हा एक्सेप्शन. अशा काही कमी ठिकाणी आहे की अपवादात्मक गोष्टी आहेत, पण जनरली नियम असा म्हणतो सब्जेक्ट सिंग्युलर म्हणजे कर्ता जर एकवचनी असेल तर, मराठी सांगतो, कर्ता एकवचनी असेल तर क्रियापद सुद्धा अनेकवचनी घ्यावं लागतं. याला म्हणतात सब्जेक्ट फॉर अग्रीमेंट. तर आपण ते शिकणार आहोत. तर बघूया PIQ ॲनालिसिस पार्ट 1. मित्रो, इथे पहिला क्वेश्चन घेतला आहे. मित्रो, 2023 पर्यंत जे काही वेगळ्या एक्झाम झाल्या असेल MPSCच्या, त्याच्यामध्ये कंबाईन B, C आणि MPSC राज्यसेवा मुख्य परीक्षा, त्याच्यातल्या ज्या काही क्वेश्चन आहेत ते आपण इथे सिलेक्टिव्ह घेतलेले आहेत, की जेणेकरून तुम्हाला एक अंदाज येईल लेटेस्ट क्वेश्चन कोणता आहे, मागचा क्वेश्चन कोणता आहे आणि पुढे क्वेश्चन कसा येऊ शकतो, याचा एक अंदाज तुम्हाला 100% आपल्या ॲनालिसिसवरून येणार आहे. तर बघूया पहिला क्वेश्चन. आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स. MPSC 2023ला म्हणजे राज्यसेवा 2023ला हा प्रश्न आलेला होता मित्रो. काय म्हणताय की याच्यामधून म्हणजे 3 सेंटेन्स दिले A आणि B, C, याच्यामधून करेक्ट सेंटेन्स कोणता आहे ते ओळखायचं आपल्याला. त्याचे ऑप्शन्स पण इथे दिले. पहिले सेंटेन्स बघूया मित्रो. आयदर ही ऑर यू आर गोइंग टू पे दी डॅमेजेस. आता मित्रो, ज्या ठिकाणी आयदर ऑर, नायदर ऑर याची हिंट देतो, जिथे ऑर दिसेल यांना आयदर ऑर, नायदर ऑर, यांना ऑर नॉर, यांना डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स म्हणतात. यांना काय म्हणतात, याला ग्रामर इंग्लिश भाषेमध्ये याला एक शब्द आहे, त्याला म्हणतात डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्स. आता असं जर सेंटेन्स असेल मित्रो, तर तिथे काय करायचं, तर तिथे येणारं व्हर्ब हे सेकंड सब्जेक्टनुसार येत असतं. तर इथे ऑर आहे, ऑर नंतर सब्जेक्ट कोणता आहे, यू. आता इथे हा टॉपिक कोणता आहे, सब्जेक्ट वर अग्रीमेंट. कोणता टॉपिक आहे, सब्जेक्ट वर अग्रीमेंट आपण हा शिकतोय. सब्जेक्ट वर्ब अग्रीमेंट, याचे हे PIQ आहेत. याचे आपण PIQ शोधतोय, समजून घेतोय. तर ऑर नंतर जो सब्जेक्ट येतो, ऑर नंतर सब्जेक्ट कोणता आहे, यू आहे, तर त्यानुसार येणारा वर्ब पाहिजे, बरोबर. तर इथे काय आहे, आर. आयदर ही ऑर यू आर गोइंग टू पे दी डॅमेजेस. यू नुसार आर बरोबर आहे, म्हणून हे बरोबर आहे. दुसरं बघा, इच ऑफ दी ऑफेंडर्स हॅव टू बी पनिश्ड. आता मित्रो, हा सिंग्युलर आहे. इच, आयदर, नायदर हे काय असतात, नेहमी इच. ते पुढे लिहिलं पण आहे पुढच्या PPTवर, इच, आयदर, नायदर हे सर्व मित्रो सिंग्युलर आहेत. तर इच, आयदर, नायदर हे जर सिंग्युलर आहेत, तर त्यानंतर येणारं
वर्ब सुद्धा सिंग्युलर असतं. ओके. इच ऑफ दी ऑफेंडर्स, आणि जिथे मित्र ऑफ द ची रचना असते, ज्यासोबत इच ऑफ द, नायदर ऑफ द अशा जर रचना असेल मित्र, ऑफ ची रचना असेल, त्यानंतर येणारं नाऊन मात्र हे अनेक वचनी असतं. हे असतं अनेक वचनी, त्याला म्हणता तुम्ही प्लुरल. तर हे बरोबर आहे. तर आपले एरर शोधायचे. इच ऑफ द ऑफेंडर्स हॅव टू बी पनिश. मी इथे काय बोललो तुम्हाला, इच, आयदर, नायदर यानंतर वर्ब नेहमी हे सिंग्युलर असतात, तर येणारं वर्ब सुद्धा सिंग्युलर असतं. पण फक्त फरक असा आहे मित्र, ऑफची रचना असली, इच ऑफ दी, नायदर ऑफ दी अशी रचना असली तर मात्र त्यानंतर येणारं जे नाऊन असतं ते अनेक वचनी असतं. ते काय असतं, अनेक वचनी. म्हणून बघा ऑफेंडर्स हे अनेक वचनी इथे लिहिलं आहे. म्हणून या कन्सेप्ट अशा लिहून घेत चला. मी काय म्हणतो, इच ऑफ, नायदर ऑफ ऑफची रचना असेल तर त्यानंतर येणारं नाऊन हे नेहमी अनेक वचनी असतं. मित्र तुम्हाला बोललो मी की मी फक्त पीओके सांगणार नाही, तुम्हाला तो टॉपिक पूर्ण समजून सांगणार आहे. बरोबर. म्हणून इच ऑफ नंतर हे नेहमी म्हणजे काय, एक्झामिनर काय करू शकतो, तुम्हाला एरर ह्या नाऊनमध्ये पण देऊ शकतो. मग तुमच्या लक्षात आलं, एखादा वर्ब बरोबर असेल पण नाऊनमध्ये चुका करतील, मग नाऊन सिंग्युलर देतील, मग ते लक्षात आलं पाहिजे. म्हणून इच ऑफ नंतर नाऊन प्लुरल पाहिजे, प्लुरल बरोबर आहे. मग यानुसार जर बघितलं तर हाव बरोबर वाटतं, पण इच, नायदर, आयदर हे सर्व सिंग्युलर असतात. त्यानंतर नाऊन जरी प्लुरल नियमानुसार आलं असेल पण ते सिंग्युलर असल्यामुळे ही सिंग्युलर कन्सेप्ट आहे. सिंग्युलरनुसार वर्ब सुद्धा सिंग्युलर पाहिजे इथे, म्हणून इथे हे रॉंग आहे. इथे पाहिजे हॅज, इथे पाहिजे हॅज, म्हणजे हा ऑप्शन तुमचा एलिमेंट झाला. पुढचा आहे, द होल ग्रुप ऑफ पेडिस्ट्रियन्स वॉज स्टक बाय दी स्पीडिंग व्हेकल. द होल ग्रुप ऑफ पेडिस्ट्रियन हा पूर्ण सब्जेक्ट आहे मित्रो. सब्जेक्ट सिंग्युलर आहे तर वर्ब सिंग्युलर आहे. हे बरोबर आहे. देर इज नो एरर. ए आणि सी बरोबर आहे. तर 3 नंबरचा ऑप्शन आहे. म्हणजे हे बरोबर आणि सी बरोबर आहे. बी चुकला आहे. बी का चुकला आहे त्याचं उत्तर तुम्हाला दिलं की इच, नायदर, आयदर यानंतर ऑफची रचना असेल तर त्यानंतर येणार नाऊन, इच ऑफ, नायदर ऑफ, आयदर ऑफ याची रचना असेल तर त्यानंतर येणारं नाऊन हे नेहमी प्लुरल असतं, पण वर्ब मात्र सिंग्युलर असतं. म्हणून याच्यामध्ये हॅव ऐवजी हॅज असला पाहिजे. तो ज्या टेन्समधलं वर्ब आहे तेच ते घ्यावं लागेल. तुम्हाला इथे म्हणा तुम्ही मग इज नको घ्यायला का, हॅड नको घ्यायला का, ते येणार नाही, कारण की हॅवला हॅज रिप्लेस करणार. म्हणून हॅज असला पाहिजे. तो हॅज असला तर बरोबर असतं. म्हणजेच चूक इथे आहे बी सेक्शनमध्ये. मग ए आणि बी सी बरोबर आहे, म्हणून ए आणि सी कुठे आहे, ओनली ए आणि सी. म्हणजे हे दोघं ऑप्शन्स गेलेत, बाकीचे फक्त ओनली ए आणि सी. हे MPC म्हणजे राज्यसेवा 2023 आलेला हा प्रश्न आहे मित्रो. चला पुढे जाऊया. आता हेच आयदर, नायदरच्या काही गोष्टी इथे मी एक्सप्लेन केल्या आहे. कोणत्या हे बघा, हे खास तुमच्यासाठी. नायदर, आयदर, ऑर, नॉर हे विसरून जा. तर अशी जर रचना असेल मित्र, हे डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउनची रचना असेल, कोणता तो प्रश्न असा होता, हा बघा, हा पहिला अशी असेल तर ह्या ऑरला फॉलो करायचा. ऑर नुसार सब्जेक्ट घ्यायचा असतो. बघा, आयदर ही ऑर यू, मग ऑर नंतरचा जो सब्जेक्ट येतो तो घ्यायचा, त्यानुसार वर्ब घ्यायचा. यू होता म्हणून इथे आर घेतला. तेच इथे सांगायचा प्रयत्न केलाय. म्हणजे रचना नायदर ऑर, आयदर ऑर किंवा नॉर असं असेल तर तिथे जे तो सब्जेक्ट असतील, इकडे एक सब्जेक्ट असतो, याच्यानंतर एक सब्जेक्ट असतो, म्हणजे याचा आधी एक सब्जेक्ट असतो आणि यानंतर एक सब्जेक्ट असतो, असे 2 सब्जेक्ट असतात. त्याला म्हणून डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन म्हणतात. बरोबर. मग तेव्हा काय करायचं, इकडे येणारं जे वर्ब असतं, वर्ब ते इथे ह्या ऑर नंतर जो काही सब्जेक्ट आलेला असतो, इथे जसा हा जसा यू आहे, मग यू नुसार आर बरोबर आहे, म्हणून इथे जो सब्जेक्ट येईल तर त्यानुसार वर्ब घ्यायचं. तसं आता मित्रो, कधी कधी तुम्हाला सेंटेन्समध्ये इच, एव्हरी, नोबडी, समबडी, समथिंग, एनीबडी, नायदर अशाने सेंटेन्स सुरुवात दिसेल. या शब्दांनी, म्हणजे याला म्हणतात सब्जेक्ट. हा हे प्रोनाउन्स आहेत. प्रोनाउन. आता मला सांगा, सेंटेन्स सब्जेक्ट कोण असतो, एक तर नाऊन किंवा प्रोनाउन असतात. बरोबर. तर इच, एव्हरी, एव्हरीवन, नोबडी, समबडी, समथिंग, एनीबडी, एनिथिंग, एदर, नायदर एक्सेट्रा हे काय आहेत, हे सब्जेक्ट आहेत. ते सब्जेक्ट कसे आहेत, सिंग्युलर आहेत. कसे आहेत, सिंग्युलर. सिंग्युलर सब्जेक्ट तर वर्ब सुद्धा काय येणार, सिंग्युलर. तर वर्ब सिंग्युलर कोणते कोणते आहेत, इज, वॉज, हॅज, डज. बरोबर.
किंवा क्रियापदाला वर्बला एस किंवा ईएस लागेल मेन वर्ब जर असेल तर इज वॉज हॅज डज एस ईएस यापैकीच काय असेल वर्ब असेल, यापैकीच वर्ब असेल बघा. इच आहे का नाही हॅज असं याने सुरुवात असेल तर फक्त इच एव्हरी बाकी असं हे सब्जेक्ट म्हणून येत असेल तेव्हा इच एव्हरी असं तेव्हा असेल तेव्हा सिंग्युलर सब्जेक्ट आणि सिंग्युलर वर्ब येतं बरोबर. पुढे बघा इच बॉय इच गर्ल इज प्लेइंग देअर इजच येणार किंवा वॉज प्लेइंग देअर मग खेळत होती. थोडक्यात मला हे सांगायचं आहे याने जर सुरुवात झाली या इच या सिंग्युलर सब्जेक्टने जर सुरुवात झाली असेल तर येणारा सब्जेक्ट सुद्धा सिंग्युलर असतो. येणारा व सब्जेक्ट यानंतर जर सब्जेक्ट आला म्हणजे सब्जेक्ट म्हणजे इच नंतर जे काही नाऊन येतं ते सुद्धा काय असतं इच बॉय एक सब्जेक्ट झाला तर ते सुद्धा सिंग्युलर असतं, ते अनेक वचनी कधीही नसतं. म्हणजे इच बॉईज असं कधीच होणार नाही, फक्त इच बॉय होणार फक्त. लक्षात इच बॉईज नाही होणार इच बॉय होणार, इच गर्ल्स नाही होणार इच गर्ल म्हणावं लागेल. मग त्यानंतर यांना नाऊन सिंग्युलर म्हणून दिलं सिंग्युलर नाऊन सिंग्युलर वर्ब लक्षात घ्या. त्यानंतर वन ऑफ एव्हरी वन ऑफ इच ऑफ आयदर ऑफ नायदर ऑफ याने जर सुरुवात झाली असेल म्हणजे ऑफची रचना असेल. मी आता हे बघा इच ऑफ द ऑफेंडर्स याने यांची जर सुरुवात असेल वन ऑफची रचना आपल्या वन ऑफ द बॉईज वन ऑफ द गर्ल्स वन ऑफ द प्लेयर्स आलं लक्षात. तर याने रचना असेल अशी ऑफची रचना असेल आणि हे सिंग्युलर प्रोनाउन्स असतील वन एव्हरी इच आयदर नायदर आणि ऑफची रचना असेल तर त्यानंतर येणारं नाऊन मात्र नेहमी अनेक वचनी असतं. जसं इथे हे ऑफेंडर्स हे काय आहे अनेक वचनी आहे म्हणून ते नेहमी ते नाऊन प्लुरल म्हणून दिलं प्लुरल नाऊन्स प्लस सिंग्युलर सब्जेक्ट. नाऊन जरी प्लुरल असलं मित्रो आपल्याला गोंधळ कुठे जातं की ऑफेंडर्स आहे ना तर हा बरोबर आहे पण तसं नाही आहे मित्रो, सब्जेक्ट हा आहे. असं जर असेल तेव्हा सुद्धा सिंग्युलर सब्जेक्ट घ्यावं लागतं सॉरी वर्ब घ्यावं लागतं म्हणून हॅज इथे पाहिजे होता हॅव नसला म्हणून ते उत्तर तो प्रश्न चुकलेला आहे. लक्षात हे होप तुम्हाला समजलं असेल. आता पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन मित्रो पुढचा क्वेश्चन काय आहे चूज द इनकरेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस फ्रॉम दी फॉलोइंग. कंबाईन 2023 बी ग्रुप बी ला आलेला प्रश्न आहे. प्रश्न काय चूज इनकरेक्ट म्हणजे जो करेक्ट आहे त्याला सोडून द्यायचा, फक्त जो बरोबर आहे ते शोधायचे आणि ते ऑप्शन मध्ये शोधायचे कुठे ते ऑप्शन दिलेत का. बघा पहिला काय जॉसेफ इज व्हेरी क्लेवर. आता जॉसेफ हा काय सिंग्युलर सब्जेक्ट आहे. एखाद्या व्यक्तीचं नाव कॉमन नाव सिंग्युलर असेल तर त्यानंतर येणारा वर्ब सुद्धा सिंग्युलर असेल. इज इथे मेन वर्ब म्हणून का आलाय, हेल्पिंग वर्ब पण असतात. आता हेल्पिंग वर्ब मेन वर्ब हा बेसिकचा पार्ट झाला. ते बेसिकचे पार्ट पण जर तुम्हाला गरज पडली तुम्ही जर म्हटले सर हेही आम्हाला समजून सांगा तर आपण त्याचं स्पेशल लेक्चर आपण तुम्हाला टाकण्यात येईल. पहिले हे बघूया जॉसेफ इज व्हेरी क्लेवर हे बरोबर आहे देर इज नो एरर. सेकंड बी मध्ये काय माय फादर इज अ फार्मर माय फादर हा एक शेतकरी आहे हा पण बरोबर आहे याच्यात पण नो एरर. पुढे कॅरेक्टर नॉट लुक्स मॅटर इन दी लॉंग रन. आता मित्रो इथं लक्षात घ्या कॅरेक्टर अँड नॉट लुक्स मॅटर इन द लॉंग रन. मित्रो इथे काय केलं जर वरवर इंग्लिश जर कमांड असेल थोडंफार माहिती असेल याची तर लगेच लक्षात येतं की इथे सब्जेक्ट काय आहे कॅरेक्टर हा सब्जेक्ट आहे. कॅरेक्टर हा सब्जेक्ट आहे हा कर्ता आहे. मग कर्त्यानुसार वर्ब ठरतं ना तर मग आपण काय होतो अँड नॉट लुक्स तर आपल्या लुक्सनुसार मग आपल्याला वाटतं की हे अनेक वचनी फ्लोर आहे मग हे वर्ब पण अनेक वचनी बरोबर आहे सब्जेक्ट अनेक होते ते वर्ब तसं नाही आहे. सब्जेक्ट मेन नेमकं या सेंटेन्स मधला कॅरेक्टर आहे लुक नव्हता लुक्स नाही आहे लुक्स आहे नॉट लुक्स हा सब्जेक्ट नव्हता सब्जेक्ट मेन सब्जेक्ट हा कॅरेक्टर होता. पण तरी असं गेला तरी तुम्हाला उत्तर सापडत होतं की इथे एरर आहे हा चुकला आहे. दुसरं सांगतो जर अँड नॉट ॲज वेल ॲज बट विथ अलॉंग विथ टुगेदर विथ गव्हर्न बाय कंट्रोल बाय ऑल टुगेदर विथ बिसाइड्स
headed by, guided by, led by, dominated by, rather than, except, including, like, excluding, unlike, no less than, as much असे कंजंक्शनने जर सब्जेक्ट जॉईन केले असतील, अशा कंजंक्शनने, हे काही सिलेक्टिव्ह कंजंक्शन मित्र हे लक्षात घ्या, हे फार महत्त्वाचे आहे. हे थोडं 2-3 वेळा वाचलं तर लक्षात येईल तुम्हाला. तर अशा कंजंक्शनने 2 सब्जेक्ट किंवा 2 पेक्षा जास्त सब्जेक्ट असतील जॉईन केलेले, तेव्हा मात्र त्यावेळेला आधीच्या जो सब्जेक्ट असतो, या कंजंक्शनच्या आधीचा जो सब्जेक्ट असतो त्याला फॉलो करायचा, म्हणजे त्याच्यावर लक्ष केंद्रित करायचं. तो सब्जेक्ट कोणता आहे, सिंग्युलर आहे की प्लुरल. तो जर सिंग्युलर असेल तर इकडे सुद्धा वर्ब सिंग्युलर येणार. म्हणून इथे बघा, अँड नॉट च्या आधी सब्जेक्ट काय, कॅरेक्टर हा काय सिंग्युलर आहे. मग वर्ब काय येणार, हे मॅटर वर्ब आहे बरोबर. मॅटर जर वर्ब आहे तर मग ते काय येणार, ते मॅटर्स येईल, त्याला येस लागेल. आता हे पुन्हा समजून सांगतो, मागे जाऊया आपण. हे काय सांगितलं तुम्हाला, याने जर सुरुवात असेल अशा लोकांमध्ये तर वर्ब नेहमी या अशा ठिकाणी सिंग्युलर येतात. इज, वॉज, हॅज, डज हे पण म्हटलं किंवा येस क्रियापद येस लागतो, हा वेगळा पार्ट झाला. तसंच थोडक्यात हा पार्ट आहे, सिंग्युलर सब्जेक्ट आहे. सब्जेक्ट काय सिंग्युलर आहे, जरी त्याच्याशी मिळता जुळता नसला, पण तुम्हाला सांगायचं माझा हे आहे की कॅरेक्टर सिंग्युलर सब्जेक्ट आहे आणि इथे वर्ब काय मॅटर आहे आणि ते मेन वर्ब आहे. तर मेन वर्बला जर त्याला प्लुरल बनवायचं असेल तर काय लागेल, त्याला येस किंवा येस लागतो. मग मॅटर्स होईल, त्याचं येस लागेल मॅटर्स. म्हणून इथे जर कॅरेक्टर्स नॉट लुक्स मॅटर्स इन दी लॉंग रन तर मग ते बरोबर होतं. पण मग इथे चुकलं आहे, मॅटर हा वर्ब चुकलेला आहे म्हणून हे चुकलेलं आहे. पुढे बघा, व्हाईल वर्किंग विथ अदर्स वी हॅव टू हेल्प इच अदर. आता इथे वर्ब कोणता आहे, हॅव टू. हॅव टू बरोबर आहे, वी नंतर हॅवच वापरणार, हॅज नाही वापरणार, आलं लक्षात. मग हॅव बरोबर आहे म्हणजे ए आणि बी बरोबर आहे, ए आणि बी बरोबर आहे. म्हणून 2023ची प्रश्नपत्रिका जर बघितली तुम्ही तर तिथे ए आणि बी बरोबर दिसतील. मग इनकरेक्ट सेंटेन्स विचारलं होतं तर सी सेक्शन हा चुकलेला आहे. आपण ऑप्शन इथे घ्यायचं राहिलं आहे वाटतं. ऑप्शन तुम्हाला प्रश्नपत्रिकेमध्ये जर बघितलं तर ते तुम्हाला ऑप्शन सापडेल. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं असं आहे की इथला सी सेक्शन हा चुकीचा होता. ए आणि सी सी सेक्शन चुकीचा होता. ए, बी आणि डी हे तिघं बरोबर आहेत, फक्त ओनली सी असं ऑप्शन तिथे सिलेक्ट करायचं. हा आलेला होता कंबाईन 2023 ग्रुप बी ला आलेला प्रश्न हा मित्र मागचा. पुढे जाऊया. पुढे बघा, पुढचा क्वेश्चन मित्र, आयडेंटिफाय द करेक्ट सेंटेन्स और सेंटेन्सेस. कधी कुठे आलेला प्रश्न आहे हा सुद्धा कंबाईन 2022 ला आलेला प्रश्न आहे, ग्रुप सी ला आलेला प्रश्न आहे. आता मित्र इकडे लक्ष केंद्रित करा. प्रश्नाचे ऑप्शन बघूया. लेट्स सी. इच ऑफ दी बॉईज हॅव फिनिश्ड हिज वर्क. पुन्हा सांगतो, मागच्या स्लाइडमध्ये सांगितलं जेव्हा इच ऑफची रचना असते त्यानुसार येणारा सब्जेक्ट काय असतो, ते नाउन काय असतं, अनेक वचनी. तर हे बरोबर आहे, इथे काही एरर नाही आहे बरोबर. आता आपण काय शिकतोय, सब्जेक्ट फॉर ॲग्रीमेंट. म्हणून सब्जेक्ट फॉर ॲग्रीमेंट लागल्यास तर सुरुवातीलाच अंडरलाईन करून घ्यायचं. हॅव फिनिश हे आहे, इथे वॉज किल्ड हे आहे, इज हे वर्ब आहे. ओके, आता एरर कुठे ते शोधायची. वर्ब आपल्याला सापडलेत, आता मग आपण वाचायचं आणि मग आपले ट्रिक्स लावायच्या. सांगितलंय सरांनी, लक्षात ठेवायचं की इच ऑफची रचना आली तर त्यानंतर येणारा नाऊन अनेक वचनी असते, हे बरोबर आहे. वर्ब पण इच ऑफ असो आयदर ऑफ असेल त्यानंतर नाऊन अनेक वचनी असतं, पण येणारं क्रियापद हे एक वचनी असतं, वर्ब एक वचनी असतं. मग इथे बघा, मग इथे एरर केलेली आहे. इथे हॅव नसलं पाहिजे, इथे पाहिजे हॅज. पुढे बघा, पुढची रचना सांगतो मित्रो. मेनी आणि अ मेनी अशी रचना आहे. अ मेनी आणि मेनी आणि मेनी अशी रचना आहे. तिथे लिहिलंय, ते नंतर सांगतो. तर जेव्हा मेनी असं येतं तर तेव्हा ते सिंग्युलर असतं. सिंग्युलर म्हणजे एक वचनी असतं, ते एक वचनी असतं. मग त्यानंतर जे नाऊन असतं मित्रो ते सिंग्युलर पाहिजेच. मग इथे पाहिजे तुमचं मॅन, इथे पाहिजे मॅन. मेनी अ मॅन वॉज किल इन द वॉर. म्हणजे इथे एरर कुठे आहे, इथे चुकलंय त्यांनी, इथे मॅन पाहिजे होतं. इथलं नाऊन हे सिंग्युलर पाहिजे होतं. जर असं असतं अ मेनी मग तेव्हा मेन बरोबर असतं. पण रचना अशी आहे
मेनी अ, मग इथे पाहिजे मॅन. मग हे बरोबर आहे, हे बरोबर आहे. मग तुम्हाला चूक सापडली. त्यानंतर मग हा सिंग्युलर, तर मी ते सिंग्युलर वॉज बरोबर आहे. बरोबर. पुढे बघा, तीच रचना आपण इथे लिहिली. मेनी अ सिंग्युलर नाऊन सिंग्युलर, मेनी अ प्लुरल नाऊन प्लुरल वर्ब. जर रचना अशी असती मेनी मेन असंच असतं, मग इथे चुकलं असतं. मग इथे पाहिजे होतं वेअर, अनेक वचनी वर्ब आलं असतं. लक्षात येते. थोडक्यात सांगतो, मेनी अ आलं तर त्यानंतर नाऊन सिंग्युलर पाहिजे, मग इथे चुकलं होतं, मेन झालाय, तिथे मॅन पाहिजे होता. म्हणजे इथला जो वर्ब आहे तो बरोबर आहे, इथला वर्ब दिला बरोबर आहे, पण एरर कुठे केली त्यांनी, या नाऊन मध्ये केली. जसं तुम्हाला म्हटलं तिथलं मागचं सेंटेन्स सांगितलं ऑफेंडर्स, तिथे ऑफेंडर दिलं असतं तर चूक झाली असती. पुढे बघा, नायदर ऑफ दी थ्री इज प्रेझेंट हिअर. आता मित्रो, आयोगाने उत्तर देताना सी बरोबर दिलंय. ऍक्च्युली जर चांगला अभ्यास तुम्ही केला असता तुमच्यापैकी काही लोकांनी, किंवा काही लोक नवीन असतील या टॉपिकला, तर त्यांना ही उत्तर समजणार नाही. पण जे लोक अभ्यास करतायत त्यांना हा टॉपिक थोडा परिचित असेल, त्या लक्षात येईल हा ऑप्शन चुकलेला आहे. कसा, नायदर ऑफ द थ्री. आता नायदर आयदर या दोन जेव्हा गोष्टींचा उल्लेख असेल, म्हणजे दोन नाऊनचा, तेव्हाच वापरतात. इच, एव्हरी, एनीबडी, समबडी, समथिंग हे फक्त सिंग्युलर साठी वापरतात. बरोबर. पण नायदर आयदर चा उल्लेख हा सेंटेन्स मध्ये दोन साठी वापरतात, पण इथे थ्री आहेत, म्हणून हा थ्री पण चुकला होता. जर तुम्हाला थ्री आता हा नायदर निगेटिव्ह आहे आणि नायदर हा दोन साठी वापरतात, पण इथे नाऊन हे थ्री आहे, तीन गोष्टींबद्दल बोलतोय. पण मग जर याला बरोबर ठेवायचं असेल आणि निगेटिव्ह नायदरला दुसरा नन वापरतात, नन ऑफ द थ्री असं असतं तर बरोबर होतं, पण त्यांनी दिलंय नायदर ऑफ द थ्री. आणि जर त्यांना इथे हा नायदर ठेवायचाच आहे तर इथे पाहिजे होतं नायदर ऑफ द टू असं पाहिजे होतं, थ्री नसलं पाहिजे होतं. नायदर ऑफ द टू असं असतं तर सेंटेन्स बरोबर होतं. पण तरी सुद्धा आयोगाने उत्तर सी दिलंय. उत्तर सी देण्याचं कारण जर आपण विचार केला तर कदाचित त्यांचा इथे फोकस दिला असेल, इज म्हणून दिला असेल, पण इथे त्यांचा वापर चुकलेला आहे. थ्री नसला पाहिजे, टू पाहिजे होता. थोडक्यात सांगतो, हा ऑप्शन चुकला होता पण आयोगाने त्याला बरोबर दिलाय. मग इथे पाहिजे नन, मग तेव्हा इथे थ्री असता, पण नायदर ठेवायचा असता तर इथे टू पाहिजे होता. लक्षात आलं. चला पुढे जाऊया. पुढचा क्वेश्चन मित्रो, फिल इन द ब्लँक विथ दी अप्रोप्रिएट वर्ब. इथे म्हणजे आपलं लिहिताना एडिट करताना काही गोष्टी राहिल्या. फिल इन द ब्लँक विथ दी अप्रोप्रिएट वर्ब म्हणजे हे यापैकी वापरायचं. पुढे बघा क्वेश्चन काय आहे, नायदर ऑफ. आता बघा मीच बोललो नायदर ऑफ, आयदर ऑफ. ऑफची रचना असेल तेव्हा येणारं नाऊन हे नेहमी प्लुरल असतं. फोर बघा अनेक वचनी आहे, फोर. नायदर ऑफ द फोर टीचर्स दे आर जस्ट विलिंग टू टीच फिजिक्स. ओके. आता इथे बघा मित्रो, आता इथे हा ASO 2019 आलेला प्रश्न आहे मित्रो. इथे नायदर हा नेहमी सिंग्युलर असतो मित्रो, हा नेहमी सिंग्युलर असतो. सांगितलं नायदर आयदर यातनी जर सुरुवात झाली असेल, काही असू द्या, नन असू द्या, आयदर असू द्या, वन असू द्या, इच, एव्हरी, समबडी, काही सुरुवात असू द्या, पण यांची सुरुवात जर डिस्ट्रीब्युटिव्ह प्रोनाउन्सने सुरुवात झाली असेल असे तर त्यानंतर येणारं वर्ब हे नेहमी सिंग्युलर असतं. म्हणून ते सिंग्युलर काय आहे, इज आहे, म्हणून उत्तर 4 नंबर आहे. हा आर अनेक वचनी आहे, हा ऑप्शन जातो. हा पण अनेक वचनी आहे. हा हॅड तर कॉमन आहे. मग तुम्ही म्हणाल सर कॉमन आहे तो येऊ शकत नाही का? नाही येणार. नायदर थ्री टीचर इज विलिंग टू टीच फिजिक्स. ओके. पुढे चला, पुढचा प्रश्न बघूया. चूज द करेक्ट सेंटेन्स कंबाईन ग्रुप बी 2021 आणि राज्यसेवा 2017 आलेला प्रश्न आहे मित्रो. म्हणजे प्रश्न महत्वाचा आहे, 2-3 वेळा हा रिपीट झाला क्वेश्चन आहे. पहिला बघा ऑप्शन वाचूया. द शीप वॉज wrecked and every man, woman and child was drowned. आता एव्हरी
याचा आपण लिहून घेतलं मित्र. पहिला जो क्वेश्चन आहे तिथे मी एव्हरी समथिंग समबडी एनिथिंग नोबडी हे दिले आहे. त्यानंतर नाऊन हे सिंग्युलर असतं आणि सिंग्युलर वर्ब असतं असं तिथे लिहिलेलं आहे. तर म्हणून यानुसार एव्हरी मॅन एव्हरी वुमन अँड चाइल्ड एव्हरी मॅन वुमन अँड चाइल्ड वॉज ड्रॉन. आता आपल्याला एरर शोधायचे. एव्हरी सिंग्युलर असतं, सिंग्युलर सोबत सिंग्युलरच वर्ब येणार. आता वर्ब शोधायचे आपल्याला. पहिले वर्ब कोणतं? वॉज ड्रॉन, वेअर ड्रॉन, आर ड्रॉन, हॅड ड्रॉन. ओके. आता पहिले बघूया, क्लिअर करतो हे मित्रो. इथे एरर हा सेकंड पार्टमध्ये आहे. द शिप वॉज ब्रेक अँड एव्हरी वुमन अँड चाइल्ड वॉज ड्रॉन. इथे हा पॅसिव्ह कन्स्ट्रक्शन असलं पाहिजे मित्रो. काय पाहिजे? पॅसिव्ह. आणि हेही समजत नसेल तर तुम्हाला सांगतो एव्हरी हे सिंग्युलर असतं आणि त्यानंतर येणारा वर्ब सुद्धा सिंग्युलर असलं पाहिजे. म्हणून द शिप वॉज ब्रेक अँड एव्हरी वुमन अँड एव्हरी चाइल्ड वॉज ड्रॉन. हा जो एव्हरी आहे त्यानुसार हा जो वर्ब आहे हा सिंग्युलर आहे म्हणून हे बरोबर आहे. तिथे नो एरर आहे. द शिप आता इथे आता वेअर हा वेअर चुकला आहे. इथे वॉज पाहिजे होता आणि पॅसिव्ह रत्नामध्ये वॉजच येईल. द शिप वॉज ब्रेक अँड एव्हरी वुमन अँड चाइल्ड आर डुईंग ड्रोन. आता आर ऐवजी इज नाही येणार. इज ड्रोन असं नाही येणार कारण की इथे वॉज आहे तिथे इज येणार नाही म्हणून त्याला प्रश्न इथे वॉजच पाहिजे. इथे हॅड पण येणार नाही. द शिप वॉज हा तर पुन्हा बघा हॅड पण येणार. हॅड बिन पण बरोबर राहणार नाही कारण की सेंटेन्स सिंपल पाचचा आहे तर सिंपल पाचमध्येच पॅसिव्ह कॉल लागणार. मग वॉज ड्रोन होईल म्हणून हॅड बिन ड्रोन हा पास्ट परफेक्टमध्ये जाणार नाही म्हणून हे पण चुकलेलं आहे. म्हणजे हे तिघं ऑप्शन्स चुकलेले. ओनली ए बरोबर आहे म्हणून नंबर 3 ओनली ए हे बरोबर आहे. काय? चूज द करेक्ट सेंटेन्स. बरोबर ओनली ए. तर हा 2017 आणि 21 मध्ये विचारला गेलेला प्रश्न आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. समजून घेत चला. काही समजलं नसेल मित्रो तर तुम्ही मेसेज करू शकतात. आपलं चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, माझा नंबर दिला आहे. कधी वाटलं या रिलेटेड काही शंका वाटलं तर मेसेज करा, व्हॉट्सअप करा एखादा मेसेज किंवा एखादा क्वेश्चन तुम्हाला अडचणीत आला असाच क्वेश्चन आहे का तुम्ही बघतायत आणि सब्जेक्टवर ॲग्रीमेंटचा प्रश्न आहे समजत नाही आहे तर तुम्ही मला तो मेसेज करू शकतात. आणि आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे ते तुम्ही त्याला जॉईन करा जिथे या गोष्टी आपण अशा वेगळे क्वेश्चन आपण तिथे शेअर करत असतो. रोज वेगळे शब्द व्होकॅबचे ग्रामरचे क्वेश्चन्स आपण तिथे टाकत असतो. आणि टेलिग्राम आपल्या प्ले स्टोअरवरून आपलं द कोहिनूर अकॅडमी डाउनलोड करून घ्या. तिथे काही लेक्चर्स आपण फ्रीमध्ये दिलेत. ते लेक्चर कोणते तुम्हाला दिसायला भेटतील त्याबद्दल मी पुढे बोलणारच आहे. फिल इन द ब्लँक करेक्ट वर्ब चूजिंग दी वन फ्रॉम आन्सर ऑप्शन्स. ट्रान्सलेटर 2022 आलेला प्रश्न आहे मित्र हा. आता बघा हे फार सोपं आहे. हा प्रश्न सहज मार्क देऊन जाणार होता. अकॉर्डिंग टू द प्रेझेंट मार्केट रेट 12,000 रुपीज. ओके. म्हणजे मार्केट अकॉर्डिंग टू द प्रेझेंट मार्केट रेट 12,100 रुपीज. आता 12,000 इथे बघायचं 12,000 या हा काय आहे मित्रो? हा प्लुरल आहे. तर मग येणार वर्ब काय येणार? प्लुरल येणार. प्लुरल वर्ब बरोबर. मग प्लुरल वर्ब कोणतं आहे? एस लागला हा सिंग्युलर झाला. एस कोणाला लागतो? जे सिंग्युलर वर्ब असेल ते. हां हेही महत्त्वाचं बेसिक माहिती पाहिजे. जेव्हा वर्बला एस लागतो ते सिंग्युलर असतं पण जेव्हा नाऊनला एस लागतं ते तेव्हा प्लुरल असतं. लक्षात घ्या. हॅव लॉस्ट हॅव कॉस्ट. आता हॅव हे प्लुरल आहे म्हणजे हे पण गेलं ऑप्शन मध्ये. 2 ऑप्शन गेले मग दोनच ऑप्शन उरले कॉस्ट आणि इज कॉस्ट. आता इज कॉस्ट असं वापरत नाही सेंटेन्समध्ये. असं वापरत नाही कारण की इज आणि कॉस्ट असं कॉस्टिंग असं येऊ शकतं पण इज कॉस्ट असं नाही वापरत कधी. हे ऑड आहे म्हणजे ऑड रचना म्हणजे ग्रामरमध्येच बसत नाही म्हणून हाही बाद होतं. मग फक्त उत्तर 3 नंबरचा कॉस्ट. मग 12,000 हे अनेक वचनी असल्यामुळे कॉस्ट फक्त कॉस्ट पाहिजे. हॅव कॉस्ट नाही येणार फक्त कॉस्ट. 3 नंबरचा ऑप्शन बरोबर आहे. neither of the two books was found useful. बघा neither of the two books. आता इथे वर्बला अंडरलाईन करूया. was found पुढचा आहे is doing, is trained, are sure to be selected. ओके. आता बघूया. आता आपण जे काही आपण आपल्या बेसिक नॉलेज आहे जे आपण मी तुम्हाला पहिल्या 1-2 स्लाइडमध्ये सांगितलं ते अप्लाय करायचं. कसं? ईच ऑफ दी 2 शॉप्स. आता ईच ऑफ दी नंतर येणारं नाऊन हे नेहमी अनेक वचनी असतं.
आता हे these डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन्स आहे. दिस बरोबर आहे. टू नंतर शॉप बघा हे अनेक गोष्टी हे बरोबर, इथे नो एरर आहे. जरी असं असलं इज पण हे सिंग्युलर असतं म्हणून येणारं वर्ब हे सिंग्युलर पाहिजे. मग तिथे सिंग्युलर वर्ब आहे का? आहे. इज हे सिंग्युलर आहे. आर असतं तर चुकलं असतं. इज बरोबर आहे म्हणून ऑप्शन बरोबर आहे पहिला. सॉरी हा ए नंबरचा इच बरोबर आहे. सॉरी वरचा सुटला होता आपला. हा वरचाही सांगतो. निदर ऑफ द टू बुक्स म्हणजे तुम्हाला बी एक्सप्लेन केला तो बरोबर आहे. आता ए एक्सप्लेन करतो. निदर ऑफ द टू बुक्स वॉज फाउंड युजफुल. आता बघा इथे सुद्धा ऑब्जेक्ट असेल नाउन अनेक होत नाही पाहिजे. टू बुक्स हेही बरोबर आहे. इथे चूक नाही. इथे जसं चूक नाही तसं तिथेही चूक नाही. पण येणारं नाउन हे निदर इधर हे सिंग्युलर असतात. हे दोघं काय असतात? सिंग्युलर असतात. जरी त्यानंतरचं नाउन हे प्लुरल असलं पण येणारं वर्ब सिंग्युलर असतं म्हणून सिंग्युलर आहे का? वॉज फाउंड युजफुल. वॉज आहे तिथे मग ते बरोबर आहे. देर इज नो एरर. थर्ड नंबर ऑप्शन सी. एव्हरी वन ऑफ दिस टू वर्कर्स इज ट्रेन टेक्निशियन. आता इथे बघा एव्हरी, इच, एव्हरी, नायदर हे सर्व सिंग्युलर असतात. हे सर्व सिंग्युलर असतात म्हणून येणारा वर्ब सिंग्युलर असतं. सिंग्युलर आहे का? इज हा सिंग्युलर मध्ये येतो. इथे जर आर असता तर चुकलं असतं. इज आहे म्हणून तेही बरोबर आहे. म्हणजे ऑप्शन ए बी सी तिन्ही बरोबर आहेत. पुढचं बघा वन ऑफ द दोज कॅन्डिडेट्स आर. आता वन ऑफ दची रचना आहे. वन ऑफ दची रचना इच ऑफ, वन ऑफ याच्यामध्ये आयदर ऑफ येणारा नाऊन हे अनेक वचनी असतं. इथे बघा अनेक वचनी बरोबर आहे. इथे नो एरर आहे. इथे एरर नाही. इथे एरर नाही आहे. पण वर्ब मात्र सिंग्युलर असतं. पण इथे वर्ब सिंग्युलर पाहिजे. इथे आर नाही पाहिजे. इथे इज पाहिजे. म्हणजे तुमचा डी ऑप्शन चुकला होता. म्हणजे ए आणि बी सी तिघं बरोबर पाहिजे. पण आयोगाने ए बी सी असे ऑप्शन दिले नव्हते. ए बी सी असे तिघं ऑप्शन दिले नव्हते म्हणून हा क्वेश्चन आयोगाने बाद केला होता. बाद का झाला त्याचं कारण सांगितलं. तुम्हाला लक्षात आलं? इच ऑफ, नायदर ऑफ, एव्हरी ऑफ, वन ऑफ यानंतर येणार नाऊन हे अनेक होत नसतं. म्हणून टू बुक्स, टू शॉप, दीज वर्कर्स, कॅन्डिडेट, दोज कॅन्डिडेट्स नाही का हे सर्व बरोबर आहे. पण इथे बघा इज, वॉज, इज हे असे पाहिजेत. इथे म्हणजे बरोबर आहे. पण इथे आर दिला होता त्यांनी. कॅन्डिडेट बरोबर होतं. इथे पाहिजे होता इज म्हणून हे चुकलं होतं. पण आयोगाकडून ऑप्शनमध्ये देता नाही आलं व्यवस्थित. ऑप्शन त्यांना करेक्ट ऑप्शन देता नव्हता आला म्हणून हा प्रश्न त्यावेळेला 2000 राज्यसेवा 2022 आलेला प्रश्न होता. हा त्यांनी तेव्हा बाद केला होता. पुढे जाऊया. सोपा आहे मित्र. पुढचा प्रश्न मित्र. पुढचा प्रश्न काय आहे? चूज अ करेक्ट आन्सर फ्रॉम दी ऑप्शन्स गिवन बिलो. कंबाईन ग्रुप बी 2021 आलेला प्रश्न आहे. करेक्ट आन्सर विच आपला म्हणताय की शोधा. करेक्ट आन्सर शोधायचं आपल्याला. हेही सहज मार्क देऊन जाणारा प्रश्न होता मित्र 2021 ला. मिल्क अँड हनी आर ए नरिशिंग फूड. मिल्क अँड हनी इज अ नरिशिंग फूड. आता दोनच सेंटेन्स होते. आता बघा मिल्क अँड हनी मित्रो हे सिंग्युलर कन्सेप्ट आहे. सिंग्युलर कन्सेप्ट मध्ये अशा गोष्टी येतात. ब्रेड अँड बटर, मिल्क अँड बटर, पेन अँड इंक, ट्रूथ अँड ऑनेस्टी, बॅग अँड बॅगेजेस हे सर्व मित्र हॉर्स अँड कॅरेज हे सर्व मित्र सिंग्युलर कन्सेप्ट आहेत. तर ते सिंग्युलर जर असतील तर मग वर्ब काय येणार? सिंग्युलर येणार. कोणते वर्ब इथे सिंग्युलर? इज, वॉज, हॅज, इज, वॉज, हॅज किंवा क्रियाबदला एस लागणार मेन वर्ब म्हणून जर असेल तर. आता पुढे बघा मिल्क अँड हनी आर नरिशिंग फूड. आता आर येणारच नाही. अनेक वचने आहे. इथे पाहिजे होता इज म्हणून हे चुकलेलं आहे. मिल्क अँड हनी इज नरिशिंग फूड हे बरोबर आहे. ओनली बी ऑप्शन पाहिजे आपल्याला. ओनली बी कुठे दिलाय का? ओनली काय विचारलं त्यांनी? चूज द करेक्ट आन्सर फ्रॉम द गिवन बिलो. ओनली बी ऑप्शन आपला बरोबर आहे. ओनली बी इज करेक्ट म्हणून 2 नंबरचा आहे. आता तेच तसंच मित्र इथे काही लिहून ठेवलंय मी. म्हणजे ब्रेड अँड बटर, बॅग अँड बॅगेजेस, हॉर्स अँड कॅरेजेस, राईस अँड करी, ट्रूथ अँड ऑनेस्टी, हॅम अँड हेग्स, क्राउन अँड ग्लोरी, राइज अँड फॉल, स्लो अँड स्टडी, ब्रेड अँड मिल्क और वॉटर, पेन अँड इंक, एज अँड एक्सपिरियन्स, पीस अँड प्रॉस्पेरिटी हे सिंग्युलर कन्सेप्ट आहेत मित्र. असं जर असतील आपली गडबड कुठे होते? अँड मध्ये होते. अँड दिसला आपल्याला असं वाटतं की 2 नाउन जोडलेले आहेत म्हणून आर असला पाहिजे. पण तसं नाही मित्र. काही ग्रामरमध्ये अशा काही कन्सेप्ट आहेत की त्या अँडने जोडलेल्या आहेत पण त्या एक वचनी आहे. ती एक कन्सेप्ट आहे.
ते दोन कन्सेप्ट नाही, ते दोन नाऊन नाही आहेत लक्षात. म्हणून ते सिंग्युलरमध्ये गृहीत केलं जातं. म्हणून येणारं वर्ब इज, वॉज, हॅज किंवा क्रियापदाला ES लागतो त्यावेळेला, म्हणून ती इज असला पाहिजे. म्हणून फक्त बी हा सेक्शन बरोबर आहे. तर हे मित्र असेच एक लिस्ट आपण आपल्या जे काही बॅच आहे त्याच्यामध्ये सर्व अशी मोठी लिस्ट दिलेली आहे. तुम्हाला वाटलं तर अजून याच्यात जे काही नवीन वेगवेगळे नाऊन नाही एक्स्ट्रा म्हटलं म्हणजे अजून पण नाऊन असे आहेत सिंग्युलर, ते मी तुम्हाला टेलिग्रामला टाकेल. म्हणून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला याच्याबद्दलच्या रिलेटेड गोष्टी भेटत चालतील. पण आणि अन्य ग्रामरचे पण काही गोष्टी असतात त्या आपण शेअर करत असतो. चला थोडक्यात तसे दिसलं तर सिंगल ऑफ घ्यायचं. पुढे क्वेश्चन, पुढचा क्वेश्चन वाचूया. टेल वेदर द फॉलोइंग सेंटेन्स और सेंटेन्सेस इज आर राईट और रॉंग. म्हणजे खालचे दिलेले सेंटेन्स हे बरोबर आहे की चुकीचे शोधायचे आहेत. हा कधी आलेला प्रश्न होता? कंबाईन ग्रुप बी 2018 आलेला प्रश्न होता. प्रश्न काय आहे? ऑप्शन्स बघूया, सेंटेन्स बघूया. पीस अँड प्रॉस्पेरिटी इज अवर आयडल. आय ॲज वेल ॲज दे एम टायर्ड ऑफ धिस रुटीन वर्क. मित्रो, जेव्हा तुम्हाला सांगितलं गवर्न बाय, कंट्रोल बाय, इन ॲडिशन, इन्क्लुडेड, एक्सक्लुडेड, क्रेडिट, एक्सेप्ट, ॲज वेल ॲज, अँड, नॉट, लाईक, हे जेव्हा असतात तेव्हा पहिल्या सब्जेक्टनुसार वर्ब घ्यायचं असतं. बरोबर. म्हणून पहिले मी बी सेक्शन क्लिअर करतो, नंतर याच्यावर येतो. म्हणून मी पहिले ॲज वेल ॲज बोलतो. जेव्हा ॲज वेल ॲजने जॉईन केलं असेल सेंटेन्स असेल मित्रो, तेव्हा वर्ब मात्र पहिल्या सब्जेक्ट कोणता आहे? आय आहे. मग आयनुसार वर्ब आला पाहिजे. इथे वर्ब काय आहे? एम टायर्ड. मग आयनुसार एम बरोबर आहे, इथे नो एरर आहे. पण बरोबर आहे आय ॲज वेल ॲज दे एम टायर्ड ऑफ धिस, मे बरोबर आहे. पुढे बघा आता वरचं सेंटेन्स. हे वर्ड्स मी इथे लिहून दिले मित्र PPT मध्ये. आय थिंक आपण इथे लिहिलेलं आहे. हां, हे बघा इथे ॲज वेल ॲज, वर्ब प्रोनाउन ॲज पर फर्स्ट सब्जेक्ट, म्हणून त्यानुसारच हे आहे. हे दिलेले शब्द त्यातलाच हा शब्द आलेला आहे. हां, ॲज वेल ॲज दिसला. मग ॲज वेल ॲज मधला पहिला सब्जेक्ट कोणता आहे? आय आहे. मग आयनुसार एम बरोबर आहे. पण तुम्ही काय केलं असतं? तुम्ही विचार केला असता की ते दे दिला आहे, दे दिला आहे, तर इथे आर पाहिजे, तुम्ही आर शोधला असता. मग तुम्ही काय केलं असतं उत्तर देताना? ए इज राईट बट बी इज रॉंग. इथे बघितलं असतं ए इज राईट बट बी इज रॉंग. इथे तसं काही दिलं नाही. ठीक आहे, ती गडबड झाली असती. किंवा तुम्ही दोघं रॉंग दिले असते. का रॉंग दिले असते त्याचं उत्तर सांगतो तुम्हाला. पीस अँड प्रॉस्पेरिटी तुम्ही विचार केला असता अँड आहे मध्ये आणि दोन नाऊन आहेत, दोन नाऊन आहेत, तर मग इथे आर पाहिजे, इथे इज दिला आहे. पण मित्र हो, पीस अँड प्रॉस्पेरिटी ही सिंग्युलर कन्सेप्ट जस्ट पाहिलं आपण. हे बघा पीस अँड प्रॉस्पेरिटी खाली, हे बघा पीस अँड प्रॉस्पेरिटी हे सिंग्युलर कन्सेप्ट होते. पण पीस अँड प्रॉस्पेरिटीचा सिंग्युलर कन्सेप्ट आहे, तर मग इथे काय येणार? वर्ब सिंग्युलर पाहिजे, म्हणून इज बरोबर आहे. देर इज नो एरर. सेकंड सेंटेन्स ऑल्सो देर इज नो एरर. इट मीन्स बोथ sentences are right. So both A and B are right. म्हणून चौथा नंबरचा ऑप्शन आपल्याला निवडायचा होता. पुढे जाऊया. Which one of the given option is correct about this sentence? म्हणजे सेंटेन्स दिला आहे त्यापैकी कोणतं एक ऑप्शन बरोबर आहे ते आपल्याला विचारलं आहे. बघूया. Either she or they have to attend the meeting. आता आपण शिकलोय जेव्हा आयदर, नायदर, ऑरने जेव्हा सूचना जॉईन असतात सब्जेक्ट, तेव्हा ऑर नंतर येणार असतो सब्जेक्ट, त्यानुसार वर्ब घ्यायचा असतो. मग हॅव टू हे बरोबर आहे. मग हॅव दे नंतर हॅवच येणार, हॅज नाही येणार. हॅज असता तर चुकीचं असता, म्हणून ते बरोबर आहे. मग आता त्यांनी विचारलेलं आहे आयदर शी ऑर दे हॅव टू अटेंड दी मीटिंग. कुठे रॉंग आहे ते विचारलेलं आहे. Wrong. Use of they is in the sentence wrong. Verb have should be has. One is right. First is right. No wrong. Wrongच नाही तिथे, म्हणून पहिला ऑप्शन घ्यायचा होता आपल्याला. म्हणजे म्हणते रॉंग आहे, रॉंग नाही आहे.
बरोबर, यूज ऑफ द दे इन द सेंटेन्स इज रॉंग. दे ऑप्शन चुकीचं आहे असं म्हणतात. दे बरोबर आहे, दे मध्ये काही चुकीचं नाही आहे. वर्ब हॅव टू शुड बी हॅज, वर्ब हॅवचा हॅज झाला पाहिजे होता, असं होऊ शकत नाही. देवचा हॅव झाला पाहिजे म्हणून बरोबर आहे. म्हणजे तिघं ऑप्शन गेले आणि हा रॉंग तर नाहीच आहे सेंटेन्स. मग दुसरं तिसरं चौथं तिघं गेले, मग फक्त वन उरला राईट. म्हणून सेंटेन्समध्ये नो एरर आहे. मग आयदर शी ऑर दे हॅव टू अटेंड दी मीटिंग, राईट आहे सेंटेन्स पहिलंच, म्हणून तिथे नो एरर आहे. नो एरर आहे, फार कॉमन आहे मित्रो. आता कोणासोबत हॅव घ्यायचा, कोणासोबत हॅज घ्यायचा, कोणासोबत इज घ्यायचा, वॉज घ्यायचा, म्हणजे एम इज आर वॉज वेअर हॅव हॅज हॅड डज डू हे कसे वापरायचे, येस येस हे काय, हे सर्व बेसिसचा पार्ट आहे मित्रो. याच्यावर लागलं असतं तुम्ही मला मेसेज करा की सर हे सुद्धा घ्या, तर आपण हे बेसिससुद्धा आपण घेणार आहोत. पहिल्यांदा आपण फक्त सब्जेक्टवर ॲग्री म्हणून आलेले प्रश्न काय आहेत ते कसे डील करायचे ते तुम्हाला मी शिकवते. चूज इनकरेक्ट सेंटेन्स, राज्यसेवा 2018 आलेला प्रश्न आहे. चुकीचं सेंटेन्स कोणतं आहे तो ओळखायचं आहे आपल्याला. पुन्हा इच ऑफ दी कॅन्डिडेट्स आर वेल क्वालिफाईड, तुम्हाला म्हटलं आहे इच ऑफ, आयदर ऑफ, नायदर ऑफ, नन ऑफ. ऑफचेच नसते तर नाऊन अनेक वचनी असतं, बरोबर आहे. वर्ब शोधायचं, आर, नायदर ऑफ चॉईस, वेअर, माय फॅमिली आर. आता आपण शोधूया एरर कुठे आहे. इच ऑफ दी कॅन्डिडेट्स, हे इच ऑफची रचना नाऊन अनेक वचनीच पाहिजे, नाऊन बरोबर आहे. आर, पण आर चुकला आहे, कारण की इच ऑफ, नायदर ऑफ सिंग्युलर असतात आणि सिंग्युलरनुसार सिंग्युलर जॉब येतं, तर म्हणून इथे इच पाहिजे, चुकला आहे. नीदर ऑफ दोज चॉईसेस, गडबड कुठे करतो मित्र, पुन्हा सांगतो की तुम्ही काय करतात, इकडेच फोकस करतात कॅन्डिडेट आणि चॉईस, आणि कॅन्डिडेट अनेक वचनी तर आर बरोबर आहे असं विचार तुम्ही करणार, पण तसं नाही आहे. नायदर हा सिंग्युलर आहे, नायदर ऑफ, आयदर ऑफ, नन ऑफ, इच ऑफ, एव्हरी ऑफ अशी रचना आले तर तिथे सिंग्युलर सब्जेक्ट वापरायचा, सिंग्युलर वर्ब वापरायचा, सब्जेक्ट नाही. तर मग इज पाहिजे, म्हणून आर निघून जाईल, तिथे इज पाहिजे होता, म्हणजेच ए चुकलेला आहे. नीदर ऑफ दोज चॉईसेस, आता इथे पाहिजे वॉज, चुकलेला आहे. माय फॅमिली, आता माय फॅमिली मित्रो हा कलेक्टिव्ह नाऊन सारखं आहे, शब्द आहे तो. कधी बऱ्याचदा काही वेळेला जर तुम्ही फॅमिली मेंबर म्हणून, फॅमिलीची मेंबर म्हणून उपयोग त्याचा करत असाल तर तिथे तो अनेक वचनी होतो, आणि जर सिंग्युलर म्हणून विचार केला तर तेव्हा तिथे एक वचनी असतो. इथे मात्र माय फॅमिली आर पंक्च्युअल अँड हार्डवर्कर. माय फॅमिली, आता माय फॅमिली आर पंक्च्युअल म्हणजे माय फॅमिली म्हणजे काय, फॅमिलीमध्ये अनेक मेंबर असतात. मग अनेक मेंबर असल्यामुळे तिथे मेंबर जर अनेक आहे तर वर्ब काय ना अनेक वचनी, म्हणून आर बरोबर आहे. तिथे तुम्ही विचार केला असता की माय फॅमिली सिंग्युलर, इथे इज पाहिजे, तुम्ही याला चूक धरलं असतं, पण तसं नाही आहे. माय फॅमिली हे अनेक वचनी म्हणून वापरलं आहे, एक अनेक म्हणजे तिथल्या मेंबरचा उल्लेख तिथे आहे, तिथल्या लोकांचा उल्लेख आहे, म्हणून माय फॅमिली इज पंक्च्युअल अँड हार्ड वर्किंग. माझ्या फॅमिलीतले मेंबर सर्व कसे आहेत, पंक्च्युअल आणि हार्डवर्कर आहेत, हार्डवर्किंग आहेत, म्हणून सी बरोबर आहे. म्हणून इथे विचारला इनकरेक्ट, म्हणून ए आणि बी इनकरेक्ट आहे. ए आणि बी हे ऑप्शन बरोबर आहे, 3 नंबरचं. ए आणि बी चुकलं आहे तुमचं. कसं चुकलं आहे त्याचं एक्सपिरियन्स तुम्हाला मी दिलं आहे. कधी आला प्रश्न, राज्यसेवा 2018 आलेला प्रश्न होता. पुढे जाऊया. इन विच, प्रश्न काय आहे, इन विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स डज द सब्जेक्ट अग्री करेक्टली विथ दी वर्ब. एक्सरसाइज 2017 आलेला प्रश्न आहे मित्रो. एक्सरसाइज 2017 आलेला प्रश्न आहे की या सेंटेन्समध्ये असं सेंटेन्स बघा की जो वर्बला ॲग्री होतो. इन विच ऑफ द फॉलोइंग सेंटेन्स डज द सब्जेक्ट अग्री विथ करेक्टली, सब्जेक्ट अग्री करेक्टली विथ दी वर्ब, म्हणजे सब्जेक्ट हा वर्बला ॲग्री होतो असं शोधायचं आपल्याला. पुढे द कॅट अनलाईक, मित्रो जेव्हा अनलाईक हा गव्हर्न बाय, कंट्रोल बाय, एक्सेप्ट हे जे मी वर्ड दिले तिथे ॲज वेल ॲज, अँड नॉट याच्यामध्ये शब्द दिलेत, तेव्हा पहिल्या सब्जेक्टनुसारच वर्ब घ्यायचा असतो. मग अनलाईक आहे, अनलाईकनुसार पहिला सब्जेक्ट कोणता आहे, कॅट आहे, कॅट आहे, कॅट आहे, कॅट आहे, मग यानुसार वर्ब घ्यायचं. तर हे सिंग्युलर आहे द कॅट, तर कॅटनं सिंग्युलर पाहिजे, मग कॅटनं सिंग्युलर पाहिजे तर हॅज पाहिजे, मग हे बरोबर आहे. मग इथे हॅव येणार नाही, हा चुकतून जातो, बरोबर. द कॅट अनलाईक डॉग इज, हे पण सिंग्युलर आहे, पण इज हॅव्हिंग सॉफ्ट पाउज अशी रचना करत नाही, हे ग्रॅमॅटिकली इनकरेक्ट आहे, म्हणून हे पण उडून जातं. द कॅट अनलाईक डॉग हॅड सॉफ्ट पाउज. आता हे एक प्रकारचं युनिव्हर्सल ट्रूथ आहे किंवा पॉझिटिव्ह सत्य, पॉझिटिव्हनेस दाखवत आहेत, तर पॉझिटिव्हनेस आणि तो प्रेझेन्समध्ये बोलला जातोय, तर तेव्हा मात्र पहिला ऑप्शन बरोबर आहे आणि हे चुकलेलं आहे.
आता हे का चुकलंय, याला एखादा सेंटेन्स पाहिजे होतं, दुसरा अजून एखादा. आय सॉ अ कॅट, द कॅट अनलाईक डॉग हॅड अ सॉफ्ट पाउच. म्हणजे पास मधलं अजून एखादा सिंपल पास मध्ये सेंटेन्स असतं तेव्हा हे बरोबर झालं असतं. पण तसं सेंटेन्सच नाही, डायरेक्ट एक सेंटेन्स दिलाय आणि ते प्रेझेंट सत्य सांगतंय. म्हणून पहिलं ऑप्शन बरोबर आहे. म्हणजे पहिलं दुसरं तिसरं चौथं तिघं ऑप्शन उडाले. फक्त हॅज सॉफ्ट पाउच हे पोझिशन दाखवते. म्हणजे द कॅट अनलाईक डॉग हॅज अ सॉफ्ट पाउच असं. विच आयटम फ्रॉम द गिवन सेंटेन्स, विच आयटम फ्रॉम द गिवन सेंटेन्स कंटेन एरर. कंबाईन 2000 ग्रुप बी 2018 आलेला प्रश्न आहे मित्रो. विच आयटम फ्रॉम द गिवन सेंटेन्स कंटेन एरर. मित्रो हा TCIBPS चा पॅटर्न आहे. स्पॉटिंग एरर, सेंटेन्समध्ये एरर स्पॉट करायचे. तर एरर शोधायची ते कुठे एरर आहे. मित्रो जर मॉडेल ऑक्झिलरी असेल तर मॉडेल नंतर येणारं वर्ब हे नेहमी पहिल्या फॉर्ममध्ये असतं, म्हणजे त्याच्या बेसिक रूपमध्ये असतं, पहिल्या रूपमध्ये. V1 V2 क्रियापदाचे रूप आहेत मित्रो. V1 V2 V3 V4 V5 असे हे रूप आहेत. म्हणजे जसं गो असेल तिकडे वेंट होणार, गॉन होणार, गोईंग होणार आणि गोज ES लागतो याला, म्हणजे ES लागतो. हे दुसरं, हे तिसरं म्हणजे V3 आणि ING वाला V4. म्हणजे ING वाला. आता हे क्रियापदाचे रूप आहेत मित्र. म्हणजे मॉडेल नेहमी मात्र पहिलं रूप फॉलो करतं. गो, प्ले, जे काही असेल इथे प्ले, प्लेड, प्लेइंग, प्लेज असं काही जे चेंज असतात. म्हणजे कुठलाही त्याला प्रत्यय किंवा कुठलाही फॉर्म चेंज लागत नाही, दुसरा वेगळा फॉर्म तो घेत नाही. मॉडेल पहिला फॉर्म घेतो, जो बेसिक फॉर्म असतो क्रियापदा पहिला फॉर्म. म्हणजे एव्हरीबडी मस्ट. आता मस्ट नंतर इथे पेड दिलाय, म्हणजे इथे पेड नको होतं मित्र, इथे पेड नको होतं. मग आता एव्हरीबडी मस्ट पेड मोर हाऊस रेंट, दी टॅक्स ऑन प्रॉपर्टी हॅव गॉन अप. एव्हरीबडी मस्ट पेड. आता मॉडेल आहे, मॉडेल जरी पहिलं रूप पाहिजे इथे, पण इथे काय पाहिजे, इथे पे पाहिजे होतं. मोर हाऊस रेंट, दी टॉप टॅक्स, द टॅक्स ऑन प्रॉपर्टी हॅव गॉन अप. आता इथे हॅव बघा मित्र, हॅव. आता इथे चुकलेलं आहे. कसं चुकलंय, द टॅक्स ऑन प्रॉपर्टी. टॅक्स हा जो टॅक्स आहे मित्र, टॅक्स हा म्हणजे इथे दोन सेंटेन्स जोडले आहेत मित्र. हे पहिलं सेंटेन्स आहे आणि कॉमा नंतर दुसरं एक सेंटेन्स आहे. मग दोघं सेंटेन्समध्ये दोन सब्जेक्ट दोन वर्ब असतील, बरोबर. मग पहिल्या सेंटेन्समध्ये एव्हरीबडी हे सिंग्युलर सब्जेक्ट होता आणि सिंग्युलर सब्जेक्टला मॉडेल आलाय, मॉडेल फॉलो करतो पहिल्या फॉर्मला, म्हणून इथे पे पाहिजे तर पेड झालाय, म्हणजे पहिल्या फॉर्म इथे पेडमध्ये पण चुकलेला आहे, बरोबर. दुसरं बघा, द टॅक्स दुसऱ्या सेंटेन्समध्ये दुसरा सब्जेक्ट पाहिजे, हा पहिला सब्जेक्ट झाला, दुसरा सब्जेक्ट झाला हा सेकंड सब्जेक्ट, सब्जेक्ट 2 सब्जेक्ट 1, बरोबर. मग द टॅक्स हे काय आहे, द टॅक्स हे सिंग्युलर सब्जेक्ट आहे. मग सिंग्युलर सब्जेक्ट पाहिजे, सिंग्युलर पाहिजे, हे काय हॅव झालं. मग इथे पाहिजे हॅज. म्हणजे एरर तुमचं पेड आणि हॅव मध्ये आहे. मग बघा कुठे आहे, तर पेड आणि हॅव आहे, ऑप्शन 2 नंबरचा आहे. 2 नंबर ऑप्शन शोधायचं होतं तुम्हाला आणि त्याला क्लिक करायचं होतं, बरोबर. एवढं ते सोपं होतं. सहज मार्क देऊन जाणारा प्रश्न होता. जरी तुम्हाला मॉडेल जरी समजलं असतं, पण तरी तुम्हाला लक्षात येतं इथे पेड दिलंय, तर मग लगेच उत्तर सापडतं इथे पेड, हेच ऑप्शन बरोबर आहे. पण गडबड झाली असती तुमची, तुम्ही म्हटले असते मस्ट पेड इथे पण आहे, मग तुम्ही याच्यात पण गडबड झाली असती. दुसरा कॉमन सेन्स वापरला असता की द टॅक्स ऑन प्रॉपर्टी, तर टॅक्स सिंग्युलर सब्जेक्ट आहे, मग सिंग्युलर सब्जेक्ट हॅज पाहिजे, हॅव नको. तर हे जर तुम्हाला सापडलं तर तुमचं उत्तर सापडलं, हॅव फक्त इथेच दिलं आहे, म्हणून फक्त 2 नंबरचं ऑप्शन बरोबर होतं. पुढे जाऊया. चला मित्रो, इथे आपण जे काही सुरुवात केलेली आहे, काही क्वेश्चन आपण ते घेतले होते, संपले आहेत. थँक्यू मित्रो. तुम्हाला या रिलेटेड काहीही अडचण असेल तर तुम्ही मला मेसेज करा किंवा टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. आपण या रिलेटेड वेगळे अशाच गोष्टी शेअर तिथे करत असतो. मग ते ग्रामरच्या रिलेटेड असतील किंवा व्होकॅबच्या रिलेटेड असतील किंवा इंग्लिश सब्जेक्टबद्दल जे काही महत्त्वाच्या गोष्टी असतात, मग त्यानंतर तुमच्या काही वेगळ्या जाहिराती असतात, त्याही आपण तिथे पोस्ट करतो. मग तुम्ही माझं टेलिग्राम चॅनल जॉईन करून ठेवा. त्यानंतर आपलं यूट्यूब चॅनल आहे ह्याच नावाने, द कोहिनूर अकॅडमी नावाने. तिथेही आपण आता हे लेक्चर शेअर तिथे करत असतो. असेच पुन्हा पुढचे लेक्चर आपण तिथे अपलोड करणार आहेत. माझा उद्देश एवढाच आहे की तुम्हाला या टेस्ट सिरीज, या क्वेश्चन PIQ अनालिसिसवरून
फायदा झाला पाहिजे, जेणेकरून तुमचा स्कोअर वाढेल. कारण की याचा 100% तुम्हाला फायदा होणार आहे याची मला खात्री आहे. आणि आपण फक्त PIQ फक्त उत्तर सांगत नाही आहे, तर टॉपिक सांगतोय. PIQच्या माध्यमातून आपण तो टॉपिक शिकवतो आहे. म्हणजेच काय, तुम्हाला वेगळी बॅच करायची गरज पडत नाही आहे. ज्या लोकांनी बॅच ऑलरेडी लावलेली आहे तर त्यांना PIQ अनालिसिसचा फायदा होणार आहे, की क्वेश्चन असा आल्यानंतर डील कसा करायचा आहे. कारण की अभ्यास भरपूर असतो पण ॲप्लिकेशन नसतं, म्हणून PIQने ॲप्लिकेशन तयार होते. त्यानंतर जे लोक आर्थिक परिस्थितीमुळे लावू शकले नाही त्यांचा PIQची रेडी तयारी होते आणि क्वेश्चन टॉपिक पण तयार होते. अशा दोन्ही गोष्टी तयार आपली होते. आपण हा पहिला टॉपिक सब्जेक्ट फॉर ॲग्रीमेंट सुरू केला आहे. त्याच्यातले अजून काही प्रश्न असतात आपण पुढच्या लेक्चरमध्ये ते घेणार आहोत. तर तुम्हाला पुढचे लेक्चर माहिती पडावेत, ते तुमची मिस होऊ नये म्हणून तुम्ही माझे टेलिग्राम चॅनल जॉईन करा आणि यूट्यूबला सबस्क्राईब करून ठेवा, म्हणजे जेणेकरून पुढचं लेक्चर तुम्हाला अवेलेबल होईल. सबस्क्राईब केलंच लगेच तुमच्या नोटिफिकेशन की पुढचं लेक्चर अपलोड झालं आहे. थँक्यू, धन्यवाद.